लावर तू फोन लगेच. हा अशी लगेच मारीन ना. गपचूप बस. का गपचूप? नाही अगं तू नको काळजी करू. राधा एकदम ठणठणीत आहे. ते काय जावई बापू काळजी करतात ना. ती खूप काम करत असेल आणि हिला आराम करायला लावतात, पण ही काय ऐकत नाही. नाही पण तो हातचं काय म्हणत होता? मुंग्या आधी फोन लाव बरं, मला खात्री करून घेऊ दे आधी. मुंग्या जर का हल्लास त्या 2 चपात्या आहेत ना अशा गोल गोल करेल आणि तोंडात कोमीन तुझ्या. हा ए बाई मला नको का काही सांगू तू. हे बघा चंदूशेठ, त्याला फोन लावू दे आधी. लाव मुंग्या पटकन फोन. माई तू आहे ना उगाच काळजी करतेस बघ तिची. एकदम व्यवस्थित आहे बिट्टी आपली. तिची आहे ना सकाळ संध्याकाळ ना दृष्ट काढली पाहिजे. तुझीच नजर लागेल तिला. है ना मग तू खा गप्प. लवकर काय खातोय. ये मोठा घास घे. मोठा घास घे. मोठ्या लोकांच्या तळघरात काही काळी सत्य दडलेली असतात. तुम्हाला नाही कळणार ते चंदूशेठ. आता रागाच्या भरात याने काही उलट सुलट करायला नको. शी बाबा, अजून किती दिवस तुम्ही असे रूम मध्येच बसून राहणार आहात? चला ना छान बाहेर जाऊ, मस्त फ्रेश एअर मध्ये फिरून येऊ. हा चला ना चला. मी जरा टॅबलेट घेतलं आताच. मला ना आरामाची गरज आहे सध्या. काय सारखे आजारी पडता तुम्ही? आयडिया, आपण एक काम करूयात का? आपण ना ते राधा बिराजा सारखा पिळायचा गेम खेळत, असा शर्ट घ्यायचा, असं मस्त पिळायचा आणि पिळत. शर्ट आहे का? हात आहे ना, हात दुखतो पिळल्यावर. सॉरी कोणतं खेळू न गेम. असं शर्ट पिळत 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 आपण जवळ येणार आणि मग मी तुमच्यात अडकणार. चला ना आपण जाऊ ना बाहेर. चला ना.